नमस्कार. हे बघा आमच्या शेळ्या आता कशा मार्बल गवत खाते आहे. खाली पडलेलं सुद्धा वायाला जाऊ देत नाही. हे बघा, कारण की त्यांच्या आवडीचाच फार आवडीचा चारा आहे तो, त्याच्यामुळे ते खाली पडलेले सुद्धा खाते. हे बघा, हे बकरं खाली पडलेलं सुद्धा येचून खाते. हा बघा, हा आमचा बोकड आहे. हे बघा, हे फक्त 3 महिन्याचा बोकड आहे. बघा, त्यांना असं पाण्याचे नियोजन केलेलं आहे. हा फुटका टप आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही नळीनं पाणी भरतो. हा रांजण आहे. त्यांना इतकं असलं तरी ते फक्त बकेटमध्येच पाणी पिते, दुसऱ्या याच्यात पाणीच पिऊ शकत नाही. हे बघा, इतका स्ट्रॉंग बोकड आहे. आता लांब घेऊन हे बघा, ते छान बोकड आहे. हे बघा कशी कशी आहे. हे बघा, आमची पाट किती छान आहे. बघा, पांढरे शुभ्र. हे बघा, हे आमचा हिरो अंडा आहे. हिरो अंडा. आणि हा आमचा सोन्या इकडची लाखी. हा बघा, हा एक बोकड आहे. हा एकच दिलेला आहे, हुंडी नाही. हा हुंडीचा बोकड आहे. बघा, हे बघा किती छान स्ट्रॉंग आहे. हे पण इतका लांब आहे. हे बघा, अशा शेळ्या आहे आमच्या. हे बघा, हे पिल्लासुद्धा खाली पडलेले काढ वेचून खाता. हे बघा कशी खाता येते रोज. कारण की मार्बल गवत आहे ना, त्याच्यातलं काहीच वायालाच जात नाही. काय खाली पडलेलं सुद्धा असं भरके हे सगळं काड्या कुड्या येसून खाते, ते काहीच वायाला जात नाही. तर तुमच्याकडं पण शेळ्या असल्या तर तुम्ही पण हे मार्बल गवत लावा आणि त्याच्यातलं एक गठुडं टाकायचं रोज आणि टाकायचं. एक टाईम गवत टाकायचं, एक टाईम भूस आणि काही घास बीस हे असतात टाकायचं. तर आम्ही पण असेच नियोजन केलेलं आहे. सकाळीचा भूस टाकलेले त्यांना, आता गवत टाकलेलं आहे आणि आता मेथी घास आणायला गेलेलं येतं. हे बघा, अशा पद्धतीने त्याला वेगवेगळं खाऊ घातल्या तर ते सुधारतं. बंदिस्त जरी असल्या तर त्यांना खाण्याची सोय असली की काहीच अडचण नाही ना. हे बघा, तुम्ही पण तसंच करा. हे बघा, शेळ्याला कसं टोपल्या. हे एक टोपलं आहे, ते बघून्यात खातं आहे. मोठं पातील आहे ते, तिच्या पलीकडे एक टोपलं आहे आणि हे अशा थपडा आणि त्यांना टाकून देतो. त्यांना ज्याच्यात खायचं ते खातात. त्याला जिथं दिसेल तिथं खाते ते. तर असंच ठेवायचं. ही बघा, ही आमची लाखी शेळी. हे बघा, ही आता गाभण शेळी ही. हे बघा, ही अशी शेळी आमची. मोठमोठाले पिल्लं देते ती पण ती ना ह्यावेळेस काय केलं, एकच बोकडे दिलेलं. हा बोकडे आहे दिवाळीच्या धनोत्रयाच्या दिवशी जणलेली, तर तिनं हा एकच बोकडे दिलेला आहे. हा बघा, मधला बोकडे तिच्याच्या सारखेच रंग आहे. दोघी माया तिच्या आईसारखाच कलर आहे तिचा पण. हे बघा, तिनं पण एकच बोकडे दिलेलं आहे. आता हे दिवाळीचे बोकडे तर मस्त स्ट्रॉंग झालेली आहे इथं पण. आणि ही एक आमची पाठ आहे बघा. ही पाठ ही होंडी ना, आता ही होंडीची पाठ आहे. तर ह्या ही आहे ती पाठ. ही पाठ आहे तिची. ही पण गाभणच. आता ही जणती 15 दिवसाच्या आधी जणणार आहे ती पण. तर ही पाठ आता दुसऱ्यांदा ही पाठ तिचा एक बोकड होता, पहिल्यांदाच वेली होती ती. तर तिचा एक बोकड होता, तर तो आम्ही 7,000ला विकला आणि ती आता ती पाठ दुसऱ्यांदा आहे. तर हे असं आता आमचं शेळीपालन आहे. तर तुम्ही पण करा आणि करून बघा. तर पहिल्यांदा होईन तर एकच शेळी घ्यायची आणि तिच्यातच वाढ करायची. मग आपल्याला त्याच्यातला हिशोब कळतो. मग त्याच्यानंतर आपल्याला परवडलं तर आपण करतो, नाही परवडलं
तर आपल्या मनचं जाते. पण होताही करायच्या असल्या एके शेळीपासूनच करा. आपला जर परिस्थिती जर नाजूक असली तर एकच करायची, त्याच्यापासून मग वाढायचं. बोकड विकायचे आणि हे पाठ हे असतात तर ठेवायचे. आम्ही पण आता काय केलेलं, ते बघा ती पलकडची एक पाठ आहे त्या पाठी उन्हात ती चालली का ती एक पाठ, आणि तिची आई विकलेली ती एक हे नाजूक ह्या पाहिजे इथं अशी ती ढोळी पाठ आहे त्या पाठी, ते मुंडकं तीन खाली घातलेली ढोळी पाठ त्या पाठा. आता ती पण चाललेली तिच्या मागं त्या बा ती पण चालले. त्या दोघी जणी पण आई एकाच आईच्या आहेत ह्या. तर त्यांची आई आम्ही विकलेली आहे. तर आता त्याच्यातली ही जी पाठ दिसते ही चाललेली टिक्की, तर ती पण आता गाभण आहे, 2-3 महिन्याची आहे ती. तर आम्ही त्यांना घरीच ठेवलेलं. आम्ही बोकड विकतो आणि शेळ्या आता घरीच ठेवतो. तर अशा आमच्या आता पहिल्या 5 शेळ्या आहे आणि ह्या 2 पाठी आहे. आता आमच्या 7 झालेल्या आहे. तर आम्ही काय करतो, पिल्ले बोकड विकून टाकतो आणि शेळ्या ठेवतो. आम्ही जर आतापर्यंत जर ठेवल्या असत्यात, आमच्या भरपूर शेळ्या झालेल्या असत्या, तर मग आता काही कारणामुळे त्या विकावं बिन लागत आहे. तर आम्ही फक्त आता मोठ्याल्या शेळ्या ठेवलेल्या आहे आणि बाकीच्या विकून टाकलेल्या आहे. तर आता ह्या काही आमच्याकडे जास्त पाणी नसल्यामुळे आम्ही जास्त ठेवतच नाही. पण आता पण आम्हाला याच्यामध्ये वाढ करायची आहे. तर आम्ही ही ज्वारी दिसती ना, ही उभी ज्वारी, तर आम्ही ती शेळ्यांसाठीच फेकली ती, पण तिला कंस आलेले आहे आता. तर भरपूर चारा होणार आहे. आणि त्याच्या पलीकडे एक मार्बेल गवताचा पाटा लावलेला आहे. तर तो पण आम्ही स्पेशलिस्ट शेळ्यासाठीच लावलेला आहे तो. आणि हा गहू आहे अलीकडचा. तर हे असं आम्ही केलेलं आहे शेळ्यासाठी. तर आता इथून पुढं जर आता रानं रिकामी होते, हरभऱ्याच्या तर झालेली आहे काही आणि आता होणार पण आहे. तर मग फिरता येते सकाळी थोड्या 2-3 तास सकाळी फिरता येते, 2-3 तास दुपारून फिरता येते ऊन उतरलं की. मग इथून पुढं चांगल्या शेळ्या होत्या आमच्या. आता पण चांगलं आहे बंदिस्त असल्यामुळं. आम्हाला जसा वेळ भेटेल तसं सहसा आमचं बंदिस्त असतं. त्या कधीमध्येच आम्ही सोडत असतो त्यांना. जास्त टाईम आम्ही फिरतच नाही त्यांना. ते बघा आमचे बाजार कशी पिल्ले उभी. बाज असली की त्यांना बसायलाच लागतं. तर आता आमच्या हे बघा ही कोपऱ्यातली ती शेळी एक गाभण आहे आणि ह्या ही लंगडी म्हणून आहे, हिचं काय निवडलं आहे, ही पण गाभण आहे. आणि ती लाखी म्हणून आहे बघा, ती लाखी ती पण गाभण आहे. आणि ही एक मधली एक पाठ आहे. अशा आमच्या 4 शेळ्या आणि 1 पाठ. आता ह्या 1-1.5 महिन्यामध्ये जमू शकते तुम्हाला व्हिडिओ टाकू आम्ही त्याच्यानंतर. तर अशा आहे फक्त आमच्या 2च, एक हुंडी शेळी खाली आहे आणि 1 पाठ आहे. अशा 2च खाली आहे. एकूण आमच्या समजा 7 शेळ्या झालेल्या आहे आणि 1 मोठा बोकड आहे. तुम्हाला असंच नवीन रेसिपी आणि पाहायला भेटेल तुम्हाला. रेसिपी शेळ्याचे व्हिडिओ भेटतील, असं काही नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. तर माझ्या रेसिपीचं नाव गावाकडची सागर रेसिपी. तर या चॅनलवर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला भेटतील. धन्यवाद.